नमस्कार. आज झालं काय मंडळी, माझ्या ऑफिसमध्ये सगळे मला बोलत होते, की "मॅडम इतके तुम्ही व्हिडिओ टाकताय YouTubeवरती, ऑफिसला काहीतरी गोडाचं बनवून आणा." तर आज मंगळवार होता आणि म्हटलं चला खीर बनवावी म्हणजे देवीलाही नैवेद्य होईल आणि ऑफिसलाही घेऊन जायला होईल. तर माझ्याकडे बारीक शेवया नव्हत्या खिरीच्या, पण आपल्या साठवणीच्या वर्षभराच्या ज्या घरी बनवलेल्या शेवया असतात ना, त्या शेवयांची मी आज खीर बनवली आणि खूप छान झाली होती खीर. तर सगळ्यात आधी इथे मी कढईमध्ये तूप टाकून घेतलं आणि त्यावरती तांबूस कलरवरती शेवया भाजून घ्यायच्या. आता शेवया भाजून झाल्या आहेत, तर त्या बाजूला एका भांड्यामध्ये काढायच्या. त्याच कढईमध्ये पुन्हा 2 चमचे तूप टाकलं आणि त्याच्यावरती आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट भाजून घ्यायचे. ड्रायफ्रूट भाजून झाल्याच्या नंतर त्यामध्येच मी दूध घातलं. आता दूध उकळेपर्यंत गॅस थोडासा स्लो केला आणि इकडे एका पेल्यामध्ये पुन्हा अर्धा पेला दूध घेतलं आणि त्यामध्ये मी कस्टर्ड पावडर टाकून घेतली 1.5 चमचा आणि थोडंसं केसर घालून घेतलं. कस्टर्ड पावडर घातल्याच्या नंतर खिरीला कलर तर भारी येतोच, पण खायलाही खूप भारी लागते. नक्की ट्राय करून बघा. आता त्याच्यामध्ये अ, आपण दुधाला उकळी आल्याच्या नंतर त्यामध्ये शेवया घालून घ्यायच्या आणि बारीक गॅसवरती शेवया शिजून द्यायच्या. शेवया शिजतात तोपर्यंत इकडे खलबत्यामध्ये मी 4 ते 5 हिरव्या वेलच्या आणि साखर कुटून घेतली. साखर कुटून होईपर्यंत मस्त शेवया शिजल्या गेल्या होत्या. त्यानंतर त्यामध्ये आपण जे एक कस्टर्ड पावडरचं दूध बनवलं होतं ते घातलं. ते घातल्याच्या नंतर मी इथे साखर घालून घेतली आवडीप्रमाणे आणि नंतर आपण हिरवी वेलची वगैरे कुटून घेतली होती ती टाकून घेतली आणि एवढी छान घट्टसर अशी खीर तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता. सगळ्यात आधी तर देवीसाठी बनवली होती म्हणून देवीला मी पहिला नैवेद्य दाखवते आणि त्यानंतर मी ऑफिसला घेऊन गेले आणि खूप छान सगळ्यांना इतकी आवडली. बोलले, "मॅडम खूप छान झाली." तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.